ओके. तर मित्रांनो, आपला एक Varroc म्हणून एक शेअर आहे. तर त्याच्यात जर तुम्ही बघितले, क्वार्टरली चार्ट आहे हा वरती, मंथली चार्ट आणि इकडे वीकली चार्ट आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना, क्वार्टरलीवरती एक डिमांड झोन फॉर्म होते इकडे. ओके. हे बघा, हा इथे एक डिमांड झोन फॉर्म होतोय आपला क्वार्टरलीवरती. ठीक आहे. आणि तोच डिमांड झोन इकडे दाखवलाय आपण क्वार्टरलीचा. आणि मंथलीच्या चार्टवर बघितला तुम्ही, तर मंथलीच्या चार्टवरती पण इथे तुम्हाला एक डिमांड झोन दिसतोय, जो कोइन्साईड होते क्वार्टरली आणि मंथली कोइन्साईड होते. आणि वीकलीचा चार्ट तुम्ही जर खोलला, तर इकडे एक एक ड्रॉप, बेस, रॅली, ठीक आहे ना, असा एक हा डिमांड झोन फॉर्म होते. ठीक आहे. आणि आता आपण डेलीचा चार्ट बघूया. आता जर तुम्ही डेलीचा चार्ट ओपन केला, तर त्याच्यावर तुम्हाला समजेल की हे क्वार्टरली डिमांड झोन, मंथली डिमांड झोन आणि डेलीचा जर तुम्ही हा बघितला, ड्रॉप, हे बेस कॅन्डल्स आहेत आणि रॅली. ओके. खूप मोठी रॅली आलेली आहे. लेगआउट कॅन्डल खूप मोठी आहे आणि सगळे झोन्स कोइन्साईड करतात. म्हणजे क्वार्टरली, मंथली, वीकली आणि डेली सगळे झोन्स कोइन्साईड करतात. बेस कॅन्डल 1, 2, 3, 4, 5 बेस कॅन्डल आहेत. तरी पण आपण बोलू शकतो की हा चांगला ट्रेड आहे, कारण सगळे झोन्स कोइन्साईड करतायत. ठीक आहे. आणि आपली एंट्री आहे 543 ला. या या जो आपला डिमांड झोन आहे त्याच्या प्रॉक्सिमल लाईनच्या वरती आणि त्याच्या डिजिटल लाईनच्या खाली स्टॉप लॉस आहे आपला. आणि 1:2च्या रेशिओनी 597 हा आपला टार्गेट आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा कसा 5% वाढला आहे आजच्या दिवसाला. ओके. ठीक आहे गाईज. सी यू इन द नेक्स्ट